मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप मार्फत एक आनंदाची बातमी आलेली आहे. जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट करायचं होतं, पेमेंट भरणं बाकी होता, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता पेमेंट भरणं मागेल त्याला सोलारसाठी पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे, पुन्हा सुरू झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आपण बघू शकतो की मागच्या काही काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत ते ड्राफ्टमध्ये पडले होते. काही शेतकऱ्यांचे अर्ज त्यांना अर्ज बाद करण्यात आलेला आहे, करण्यात येईल किंवा बाद झालेले आहेत असं दाखवण्यात आलं होतं. अशी सर्व जे शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांसाठी आता मागेल त्याला पेमेंट जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही अर्जाचं स्टेटस आता चेक केलं तर स्टेटसमध्ये तुम्हाला पेमेंट भरणा प्रोसीड टू पेमेंट ऑप्शन येत आहे. म्हणजे तुम्ही आता अर्जदाराचे जे काही असेल त्याचं पेमेंट करू शकता. म्हणजे अर्जदार आता मागेल त्यासाठी जेवढे काही अर्जदार असतील ते सर्व काही आता पेमेंट प्रोसीड करू शकता. म्हणजे आता याच्यामध्ये सर्व शेतकरी आले, जे शेतकरी असतील का ज्यांचं आता पेमेंट बाकी होतं, तुम्ही अर्जाचं स्टेटस चेक केलं, स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला जर अगोदर ड्राफ्टमध्ये दाखवत होतं, जेव्हा तुम्ही आता चेक केलं तर आता तुम्हाला ड्राफ्टच्या ऐवजी प्रोसीड टू पेमेंट येईल. आता ज्या शेतकऱ्यांचे काही अर्ज त्रुटीमध्ये होते, जसं की मोबाईल नंबर डुप्लिकेट मोबाईल नंबर असेल किंवा एखादा डॉक्युमेंट परत अपलोड करायचं असेल तर त्यांना सुद्धा हे ऑप्शन आलेलं आहे. त्यांनी सुद्धा आता त्यांचं लवकरात लवकर पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल मित्रांनो, जर लवकरात लवकर तुम्ही पेमेंट कंप्लीट करून घेतलं म्हणजे बाकी ज्या प्रोसेस असतात, साईट सर्वे करायचा असेल, तुमचा व्हेंडर सिलेक्शन असतील, कंपनी निवड, बाकी जे पर्याय असतील ते देखील तुम्हाला नंतर उपलब्ध होतील. म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही साईटला व्हिजिट करायचे आणि तुमचा जो अर्ज आहे मागेल त्याला सोलारसाठी त्याचं पेमेंट लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशीच माहिती लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.